बघा मित्रांनो, परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण म्हणजे बरेच जनरल एंट्रीज बघितलेले आहेत. या पहिलेचे जे 5 लेक्चर आणि त्यानंतर पहिले 9 लेक्चर झालेले त्यामध्ये बघितलेला बेस शिकवला आणि त्यानंतर आता एंट्री शिकवला. एंट्री भरपूर शिकणार आहोत आपण. तर या गणितामध्ये न्यू पॉईंट आहे. काय पॉईंट आहे? न्यू पॉईंट. हां, तर न्यू पॉईंट मध्ये दिलेला आपल्याला गिव्ह द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन जनरल एंट्रीज फॉर अथर्व कंपनी लिमिटेड, म्हणजे अथर्व कंपनीज आहे. बघा 5 जानेवारी, 6 जानेवारी, 7 जानेवारी, म्हणजेच एकाच डेटमध्ये अशा एंट्र्या दिलेल्या आहेत आपल्याला. अगर एकाच डेटमध्ये एंट्र्या ह्या दिलेल्या असतील तर मित्र ह्या कशा सोडवायच्या? तर तुम्हाला सर हे तर आम्हाला येते सॅलरी पेड टू राजेश, उधारीचे व्यवहार नसतात सर, सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, वेजेस पेड टू निशांत, रेंट पेड टू अंकुश, रेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, आहे की नाही? हाँ, गुड परचेस फ्रॉम सूरज, गुड्स अकाउंट डेबिट, सुरेश अकाउंट, हे उधारीचे ट्रान्झॅक्शन आहे. अगर गुड्स मध्ये नेम दिलेले असेल तर कोणते व्यवहार ट्रान्झॅक्शन असतात आपले? उधारीचे. नगद नसतात, म्हणजेच त्यांना आपण कॅश दिलेली नाही किंवा घेतलेली नाही. मशिनरी परचेस, फर्निचर परचेस, मोबाईल परचेस, यामध्ये एकच डेट दिलेली आहे. गुड सोल्ड, अनुप, अविनाश, अनुप, मनीष अशी दिलेली आहेत नावं. तर यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे? नेम दिलेला आहे. तर आपण बघूया. सगळ्यात पहिले तर हेडिंग लिहायचं. काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला हेडिंग जर्नल एंट्री लिहा, एंट्रीज लिहा तरी चालते. एंट्रीज एस आहे तरी चालेल. इन द बुक्स ऑफ अथर्व कंपनी लिमिटेड. हे झालं आपलं हेडिंग. आता आपल्याला करायची आहे आखणी. आखणी हीच महत्वाची असते. याला तुम्हाला 1 मार्क मिळतो आखणीला. कशाला? आखणीला. आणि मग सर आखणीला सुद्धा मार्क मिळतात का? हो विद्यार्थी मित्रांनो, आखणीला तुम्हाला मार्क आहेत. आणि आपण एक्झाम्पल लिहिलेच आहे, बघून घ्या आता, आहे ना? बघा हे एक्झाम्पल दिलेलं आहे मी. यामध्ये इथं हा पहिला कॉलम हा डेटचा असतो मित्रा. त्यानंतर पर्टिक्युलर, यल आणि यफ. अमाउंट. देखिए बच्चों, आपके लिए एकदम इजी एग्जाम्पल और पेपर में जो आएंगे वही बता रहा हूँ मैं. तो तुम्हाला आलेच पाहिजे, येणार नाही असं होऊच नाही शकत. हे लेक्चर अगर कंटिन्यू तुम्ही बघितले आणि तुम्ही ड्रॉ केले असतील, अभ्यास केलेला असेल मित्रांनो, तर तुम्हाला ते येतातच. 100% येतील. पेपरमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर बघा आता 5 जानेवारी सॅलरी पेड टू नरेश दिलेला मित्रा. तुम्हाला रफ मध्ये सांगतो मी पहिले आणि नंतर आपण एंट्री बघू. तर बघा, बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. नेम दिलेला आहे परंतु तरीही नाव येणार नाही. का बरं नाही? कारण की हे उधारीचे ट्रान्झॅक्शन नाही आहे, होऊ नाही शकत. सॅलरी कोणालाच उधारीमध्ये नाही दिल्या जाते. एम्प्लॉईला पेमेंट हे उधारी दिले जाते का? नाही मित्रा. त्यानंतर वेजेस पेड बाय वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट बाय रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बघा मित्रांनो, आहे ना? तर आता यामध्ये आपल्याला कॉमन काय दिसते? काय दिसते मित्र? कॉमन कॅश ही कॉमन दिसते. काय दिसते? कॉमन कॅश. मग कॅश अगर कॉमन दिसत असेल आणि डेट एकच दिलेली असेल तर आपल्याला ती एंट्री 5 जानेवारी 2021 बाय सॅलरी अकाउंट डेबिट बाय वेजेस अकाउंट डेबिट बाय रेंट अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. अमाऊंट बघा विद्यार्थी मित्र, 5000, हे 5000, 2000 आणि 400 आहे ना? 400. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं? वेजेस अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट, कॅश कॉमन होती ना? कॅश कॉमन. त्यामुळे आपण एकच डेट दिलेली आहे म्हणून या स्टेपमध्ये एंट्री केली. आता काय करायचं मित्र? यांची ऍडिशनल करायची. 5 + 2 7, 7400. अलग लक्षात मित्रांनो? इथं लिहायचं बिंग. काय लिहायचं? बिंग सॅलरी कॉमा वेजेस
कॉमा रेंट पेड पेड टू नेम लिहायचे आता पेड टू राजेश कॉमा निशांत आणि कॉमा अंकुश. ओके मित्रा, हा बघा आलं ना लक्षात. हे कॉमन होतं त्याच्यामध्ये. कॅश काय होती आपण आपली कॉमन होती. कॅश काय होती आपली कॉमन होती. त्यामुळे एकच ट्रान्झॅक्शन मध्ये दाखवलंय. हा ह्या तिन्ही पण एंट्री आहे मित्रांनो. आलं का लक्षात. नंतर 6 जानेवारी आहे ना. तर बघा गुड परचेस फ्रॉम सुरेश. अगर समजा तुम्हाला दिसत नसेल तसं झूम करा मित्रांनो. काय करायचं झूम करायचं. हा बरोबर दिसते आणि अक्षर तसे दिसतातच अशी काही हरकत नाही. गुड परचेस फ्रॉम सुरेश. गुड्स अकाउंट डेबिट सुरेश अकाउंट क्रेडिट. गुड परचेस फ्रॉम रमेश. तर बघा मित्रांनो बाय गुड्स अकाउंट डेबिट टू सुरेश अकाउंट क्रेडिट बाय गुड्स अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट क्रेडिट पुन्हा बाय गुड्स अकाउंट डेबिट टू उमेश अकाउंट क्रेडिट. बघा शॉर्टकट लिहायला बघा मित्रांनो मी आणि वाचून दाखवलं तुम्हाला. बाय गुड्स अकाउंट डेबिट सुरेश अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट रमेश अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स अकाउंट डेबिट उमेश अकाउंट क्रेडिट. मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो. तर आपल्याला हे याच्यामध्ये कॉमन काय दिसते गुड्स. काय दिसत आहे कॉमन गुड्स. मग ही एंट्री इथं बंद करा. डेट किती दिलेली आपल्याला 6 जानेवारी 2021. बाय गुड्स अकाउंट डेबिट टू सुरेश अकाउंट क्रेडिट टू रमेश आहे ना. नाही तर इकडे दुसरं नाव लिहिलं जाईल. रमेश अकाउंट क्रेडिट टू उमेश अकाउंट क्रेडिट. ओके मित्रांनो आलं का लक्षात. म्हणजेच कॉमन अगर एका एंट्रीमध्ये एकाच डेटमध्ये दिलेले असतील तर या स्टेपमध्ये तुम्हाला एंट्र्या कराव्या लागतील. तर नवीनच आहे आता हे एंट्र्या तुम्हाला 50,000 सॉरी गुड्स म्हणजे पहिला सुरेशची दाखवा लागेल आपल्याला इथं 50,000 क्रेडिटमध्ये. त्यानंतर 4,500 त्यानंतर 7,500. आला का मित्र लक्षात. 50,000 प्लस 7,000 किती होतात 57,000. 57,000 प्लस 4,000 61,000 आणि हे 62,000 समजलं. आणि बस ओके मित्र आलं का लक्षात. बिंग लिहायचं आता. बिंग गुड्स परचेस फ्रॉम सुरेश कॉमा रमेश कॉमा उमेश. समजलं मित्रा. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं मी. काहीच कठीण नाही आहे की नाही. पहिले तुम्हाला असं वाटलं की सर ह्या संपूर्ण एंट्री आम्ही शिकलेलो आहोत परंतु त्या एंट्री आम्हाला येतात की नाही येतात मित्रा. एकदम सोप्या भाषेत आणि एका डेटमध्ये दिलेल्या आहेत त्या. तर त्यानंतर बघा आता हे सुद्धा कॅशचे व्यवहार आहे. 7 जानेवारी है ना. आपण बघूया इथं 7 जानेवारी 2021. फर्निचर मशिनरी परचेस मशिनरी अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट कॅश कॉमन आहे. फर्निचर परचेस फर्निचर अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट कॅश कॉमन आहे. मोबाईल परचेस मोबाईल अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट कॅश कॉमन आहे. म्हणजे तीन याच्यामध्ये कॉमन दिसून राहिले आपल्याला. तर आता बाय मशिनरी म्हणजे असेट काय होता येत आहे. असेट काय होता येत आहे. असेट मित्रा येत आहे. पिंट्या लक्ष दे बाबू. मग म्हणायचं नाही समजलं नाही. बिलकुल समजतेच आणि एंट्र्या येतातच. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं मी तुम्हाला. फर्निचर अकाउंट डेबिट या स्टेपमध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही. पहिलेच सांगतो. मोबाईल अकाउंट हे सुद्धा ॲसेटच आहे. डेबिट आपल्याकडे काय होतं ती येत आहे म्हणजेच कॅश अकाउंट क्रेडिट. अमाऊंट सांग मित्र आता किती आहे. मशिनरीची परचेस 8,500 ही 5,000
त्यानंतर मोबाईल परचेस केला 10,000, यांची ॲडिशनल करा. काय करायची त्यांची ॲडिशनल. बघा आता 10,000 प्लस 8,000 किती होतात 18,000. 18,000 प्लस 5,000 किती असतात प्लस 5,000 किती होती 5,000. 18 प्लस 5,000 कमेंट करून सांगा, पटकन पटकन सांगा. सांगा 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 आलं का. अरे यार मित्रा पटकन सांग ना. 23,000. 23,000 प्लस 500. 23,500 आलं. 23,500. बिंग काय लिहिसान मशनरी. त्यानंतर कॉमा फर्निचर कॉमा मोबाईल आजकाल मोबाईल शिवाय तर जमत नाही. मोबाईल परचेस. ओके मोबाईल परचेस संपलं. तर आता हे एवढे आपले ट्रान्झॅक्शन झाले 7 पर्यंत. ओके मित्रा 7 झाले या समजल्या. आता त्यानंतर आपले राहिलेल्या 8 आणि 9. तर आता मी हे वरची एंट्री पुसतो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. बघा नंतर मी पुन्हा देतोच. काढला की नाही स्क्रीनशॉट. काढला ना बाबू. आता हे वरचे लक्ष दे. वरती बघ. आता ह्या एंट्रीला आली आपली 8 जानेवारीची एंट्री आली बाळा. समजलं ना एकदम परफेक्ट. नसेल समजलं कमेंट्स करा, सांगा, कॉल करा मला व्हॉट्सअपवर. मी तुम्हाला सांगेन एकदम इझी भाषेमध्ये. पुन्हा काही अडचण आल्यास बघ मित्र. त्यानंतर आता हे आपण पुसून घेऊ इकडचं, काहीच विषय नाही. त्यानंतर आता दिलं आता इथं 8 जानेवारी आली ना. 7 झाली ना मित्र. आता 8 जानेवारी गुड सोल्ड टू अविनाश. माल सेल केला आपण. मग नेम दिलेला आहे, नाव दिलेलं असेल, नेम आपको दिया हुआ रहेगा तो उधारी में ट्रांजेक्शन रहेगा. ये बात समझ में आई क्या? बता देना जल्दी से. गुड सोल्ड टू अनूप. गुड सोल्ड टू मनीष. नेम है 888. 3 डेट एकाच म्हणजे एकाच दिवशीचे आहे ट्रान्झॅक्शन. गुड सोल्ड. एका दिवशी हजारो व्यक्तींना माल सेल केला जाते. किती व्यक्तींना हजारो व्यक्तींना. मग त्यामध्ये अलग अलग प्रकारचे नेम दिलेले असतात. प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर प्रत्येक याच्यावरती कम्प्युटरवरती काय होते एंट्री होते. आता ही गणित तुम्हाला येऊ शकते म्हणून मी तुम्हाला दिलं. या पद्धतीची एंट्री एखादी येऊ शकते. आपलं एक लेक्चर आहे यावरती हेच बघून घ्या. आणि महत्वाचं आहे वाटल्यास मी तिथं मोस्ट IMP लिहून देईन, काहीच विषय नाही. गुड सोल्ड. मग आता मित्र याच्यामध्ये गुड सोल्ड म्हटलं तर कॉमन काय राहणार गुड्स. अविना आपण त्या व्यक्तीला माल सेल केला म्हणजे गुड्स गोज आउट आहे. गुड्स काय आपले गोज आउट. गुड्स गोज आउट असेल तर क्रेडिट होते आणि त्या व्यक्तीने माल परचेस केला तर भविष्यात पैसे देतील. तर हे कधी बी पैसे देऊ शकतात. तर यांचं सगळ्याचे काय करायचे नेम डेबिट करायचे. बाय अविनाश अकाउंट डेबिट बाय अनूप अकाउंट डेबिट बाय मनीष अकाउंट डेबिट आणि गुड्स अकाउंट टू. बाजूला लिहा. बायच्या खाली टू नाही आला पाहिजे. गुड्स अकाउंट क्रेडिट. बिंग काय सांगितलं बघा. बिंग गुड्स सोल्ड टू अविनाश कॉमा अनु कॉमा मनीष कॉमा नाही ब्रॅकेट कंप्लीट. ओके समजलं मित्रा. बघा ऑल विद्यार्थी 12,000 6,000 7,000. यांची आता ॲडिशनल करा. काय करायची आपल्याला ॲडिशनल. 12 प्लस 6 18. 18 प्लस 7 किती होता सांगा मित्रांनो. 24 आहे की नाही. आणि 25 म्हणजे 25,000. ओके आला का लक्षात. त्यानं त्यांची ॲडिशनल करा. त्या बाजूला दाखवा. त्यानंतर 9 डिपॉझिट इन बँक
बँकेमध्ये पैसे जमा केले, काय केले तुम्ही बँकेत पैसे जमा केले, वस्तू परचेस सेल केली का? काहीच नाही. मग आता तुम्ही अगर हे बँकेत पैसे जमा केले असतील 9 जानेवारी 2021 बाय कॅश काय तुमची गोज आउट. मग बँक म्हणजे आता आपली कॅश गोज आउट असेल तर काय करतो आपण? क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बीइंग डिपॉझिट इन बँक. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा. 15,000 बघा. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा तुमचं गणित होते तेव्हा हे टोटल बंद करायचं. टोटल काय करायचं? बंद. हे तर आपलं पहिले झालेलं आहे तुमचं. याच्याच खाली हे संपूर्ण एंट्री आहेत आपल्या. ओके, आलं का विद्यार्थी मित्रांनो लक्षात? स्क्रीनशॉट काढायचा पुन्हा, त्याचाही काढून घ्या. ओके, समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जय भोलेनाथ.